जो मार्ग आहे हा कडेपठारचा मार्ग आहे व आपण आता जात आहे अशा या मार्गाने जेजुरीचा गड समोरच्या झाडावर पोपटांची घरटी पाहू शकतो आपण। 10 मिनिटात आपण या ठिकाणापर्यंत पोहोचून गेलो। सकाळचा चढ आहे। हा जो रोड गेला आहे तो कडेपठारला गेला आहे व आपणाला जे जायचं आहे ते या ठिकाणापासून आता सरळ जाऊन खाली उतरायचं आहे। असा परिसर हा। आता आपणाला खाली उतरायची सुरुवात करायची आहे। खीर जंगलामध्ये समोरच्या बाजूस आपणाला बकरी दिसत आहेत। समोर जायबाई मंदिर दिसायला सुरुवात झाली आहे। आपणाला दुपारी 2च्या वेळेस जर एवढी या ठिकाणी भयान शांतता असेल तर आपण विचार करू शकतो की या ठिकाणी रात्रीच्या वेळेस किती सुनसान असू शकतं। देवी हे पाहू शकतो, जानाई देवीचं मंदिर आहे। मंदिराच्या बाहेर आपल्याला ही अशी एक बारव पाहायला भेटत आहे। जानाई मंदिर ही बारव पाहिली आपण व आता या ठिकाणी कुठेतरी लेन आहे ते पाहून घेऊ। समोरचे धनगर काका आहेत, त्यांना जाऊन विचारू नक्की कुठं आहे लेन आहे ते। वरच्या बाजूचे बघा तिथं समोरचा झेंडा दिसत आहे। जानाई देवीचं मंदिर आहे, लेन आहे अर्धवट कोरलेलं। लेण्याच्या बाजूला या साईड आपण थोडीशी कपार दिसत आहे। समोरच्या बाजूस जेजुरी कडेपठार व हा कडेपठारला आलेला रोड आहे असा पूर्ण। समोरच्या बाजूस जेजुरी। या लेण्यावरून आपल्याला जवळपास समोरचा जो भाग आहे म्हणजे दौलत मंगल किल्ला त्यावर लक्ष ठेवण्यासाठी याचा उपयोग होत असणार। जेजुरी कडेपठार लेणं आपण आता व्यवस्थित पाहिलं आहे। बापरे, समोरच्या वरच्या बाजूस लेन आहे। अशा या उघड वाटेतून आपण खाली उतरत आहोत। हे पहा अशी हाडकं पडले तर प्राण्यांची, जंगली प्राण्यांचा इथं आदिवास आहे हे निश्चित। कुणाला व्यवस्थित असा मार्ग लागला आहे। बरंच पाठीमागं सोडून आपण आलो त्या वरच्या बाजूस तिथं लेन होतं। हा पूर्ण आपण डोंगर खाली उतरून आलो। पूर्णतः माळलेला आहे। मोराचा आवाज ऐकला। आपण जाताना या ठिकाणी जो कट्टा आहे त्या ठिकाणावरून वर गेलतो सरळ आणि खाली उतरलो होतो। 1:30 वाजता ट्रेक चालू केला होता। आता वाजले आहेत 3:30। 2 तासामध्ये आपण पायथ्याला पोचून गेलो। शेवटी आपण पोचलो व आता या पाण्यामध्ये पश्च हात पाय धुवून तोंड मस्तपैकी आपण पाणी पिणार व परतीचा प्रवास चालू करणार। पूर्ण आपण लेणं पाहून खाली पोचून गेलो। समोरच्या त्या ठिकाणी आपण गाडी लावली आहे व गाडी लावून आपण आता चाललो आहे लेणं पाहण्यासाठी। समोर जेजुरी गड आणि या अशा कडेपठार हा जो मार्ग आहे हा कडेपठारचा मार्ग आहे व आपण आता जात आहे अशा या मार्गाने दरीमध्ये जानूबाईचं मंदिर आहे व जे लेणं आहे ते पाहण्यासाठी आपण जात आहोत। असा कडेपठारचा रस्ता आहे। जेजुरी गडाची कडेपठारला जाणारी रेंज आहे आणि आपण आता अशा ह्या मार्गाने जात आहोत। जेजुरीचा गड आपल्याला असा पाहायला भेटत आहे इथं सुंदर। आणि आपल्याला या अशा ठिकाणी पायऱ्या आहेत, तिथून वर चढत जायचे टॉपला, टॉपवरून खाली उतरायचे।
असा 21वा कट्टा आहे. आता आपल्याला असं वर जायचं आहे. समोरच्या झाडावर पोपटांची घरटी पाहू शकतो आपण. खूप मोठ्या प्रमाणात आहेत. सुंदर. 10 मिनिटात आपण या ठिकाणापर्यंत पोहोचून गेलो. आपणाला हा डोंगर आता वर चढायचा आहे व पुन्हा खाली उतरायचं आहे. अशा मार्गाने जायचं आहे. खाडा चढ आहे. समोर झेंडा आहे. त्या ठिकाणी जायचं व तिथून खाली उतरायचे आपल्याला पुन्हा. 25 मिनिटाच्या खड्यात आल्यानंतर आपण या अशा भागीवापाशी पोचून गेलो. आता या ठिकाणी हा जो रोड गेला आहे तो कडेपठारला गेला आहे व आपणाला जे जायचं आहे ते या ठिकाणापासून आता सरळ जाऊन खाली उतरायचं आहे. याचा पाठीमागचा भाग पाहायला दिसत आहे. याचा भाग आपणाला या खाली येते जानूबाईचं मंदिर, तिथे पोचायचं. वरती जायचं नाही या बाजूला. इथून खाली जाऊन जानूबाईचं मंदिर व ते लेणं आहे त्या ठिकाणी जायचे. आत इकडं असा परिसर हा. आता आपणाला खाली उतरायला सुरुवात करायची आहे. असं आपण जाऊ, तिरकं जाऊ म्हणजे पोचून जाऊ. समोर कडेपठार दिसत आहे. कडेपठार आहे ते. हे पाहू शकतोय. या अशा खीर जंगलामध्ये समोरच्या बाजूस आपणाला बकरी दिसत आहेत आणि वर कडेपठार. या व्यतिरिक्त आपणाला या डोंगरावर काही दिसत नाही. भयान जंगलात असणारे हे मंदिर आहे. येण्यासाठी प्रॉपर अशी वाट नाही या बाजूने, परंतु गवत नसल्यामुळे आपण दिसेल त्या मार्गाने जात आहोत. जेजुरी कडेपठार लेणं आहे. अपरिचित आहे. त्या लेण्याच्या शोधात आपण जात आहे. आता मोरजाईबाई मंदिर दिसायला सुरुवात झाली आहे. आपणाला 5 मिनिटात पोचून जाऊ व आता आपणाला लेणं शोधायचं आहे. जवळच आहे. पाहू शकतोय कडेपठार. आणि आता नुकताच पावसाला सुरुवात झाली आहे. आज तारीख आहे 30 जून व आता त्यामुळे पाऊस पडत आहे. त्यामुळे थोडं गवत आले, हिरवळ आलेली आहे. त्यामुळे निसर्गात फिरण्याची मजा येत आहे. दुपारी 2च्या वेळेस जर एवढी या ठिकाणी भयान शांतता असेल तर आपण विचार करू शकतो की या ठिकाणी रात्रीच्या वेळेस किती सुनसान असू शकतं. जानूबाईच्या मंदिरापाशी पोचून गेलो आपण. समोर पाहू जानूबाईचं मंदिर. आता मंदिरात जाऊ, दर्शन घेऊ आणि नंतर लेणं शोधू आपण.
सुद्धा आहे बारव ठीक. मंदिर कशी पोचून गेलो. जानूबाई मंदिरापाशी पोचून गेलो. ही एक प्राचीन बारव आहे मंदिर आणि मंदिर परिसर. जानाई मंदिरामध्ये आपण आता आलो आहे. ही देवी हे पाहू शकतो. जानाई देवीचं मंदिर आहे. सुंदर मंदिराच्या बाहेर आपणाला ही अशी एक बारव पाहायला भेटत आहे. अप्रतिम. जानाई देवीच्या मंदिरातील ही बारव आहे. खूपच सुंदर हे जानाई देवीचं मंदिर. आता आपण हे पाहिलं आहे व लेणी पाहू. आता मंदिरात आल्यानंतर देवीचं मंदिर वरील बाजूस प्राचीन आहे. जानाईचं ते मंदिर आहे. जानाईचं आवर जावं लागणार. हे पहा अशी हाडकं पडले तर प्राण्यांची. एवढा टप्पा पार केला की आपण आपली भीती जाईल. पूर्णतः मार्ग आहे हा. प्राण्यांनी असं केलेलं दिसत होतं. जंगली प्राण्यांचा इथं आदिवास आहे हे निश्चित. समोरून जाऊ. खाली तर पोचून गेलो आपण. आता एक डोंगर चढायचे आपल्याला. बस एक उतरायचं आहे.
की पोचून गेलो. मला व्यवस्थित असा मार्ग लागला आहे. पूर्ण आपण खाली आलो व आता डोंगर चढण्यास सुरुवात करत आहोत. खूप इंटरेस्टिंग आणि चांगला अनुभव देऊन जाणारा आजचा ट्रेक झाला. सकाळच्या सत्रात जो आपण ट्रेक केला त्याच्यापेक्षा हा जो ट्रेक आहे खूप आव्हानात्मक होता आणि चांगला होता. ग्रुप असेल तर या, एकटा येऊ नका. हे असे बरंच पाठीमागं सोडून आपण आलो. त्या वरच्या बाजूस तिथं लेणं होतं. हा पूर्ण आपण डोंगर खाली उतरून आलो व पुढचा डोंगर चढत आहे. असा परिसर अप्रतिम. आपल्या लेण्यांच्या खजिन्यामध्ये अजून एक लेण्याची भर पडली. पूर्णतः माळलेला आहे आणि मोठा आहे, त्याच्यामुळे याच बाजूने आलं की तर चांगलं होईल. अप्रतिम. जंगल ट्रेक करायचं असेल तर या ठिकाणाला निश्चितच भेट द्या. खूप सुंदर आहे. मोराचा आवाज ऐकला. जाताना आपणाला जेवढा त्रास झाला त्या मानाने येताना काहीच त्रास झाला नाही आपल्याला अजूनपर्यंत. रस्ता पूर्णतः मळलेला आहे, त्यामुळे अप्रतिम चांगला ट्रेक झाला. पावसाळ्यातील पहिला ट्रेक आपलाच. दिसायला लागला. हा हा, अप्रतिम. आलो आपण वरच्या बाजूस. आता असा ट्रेक आहे. आपली जी गाडी आहे ती लक्षाला लावली आहे. त्या घराच्या तिथं समोर लावली गाडी आपली. आपल्याला तसं जायचं आहे. खाली उतरायचं आपल्याला. आता 2 ते 2.5 तासाचा ट्रेक आहे हा. पूर्ण जाऊन येऊन जंगल सफारी करत. आपण जाताना या ठिकाणी जो कट्टा आहे त्या ठिकाणावरून वर गेलतो सरळ आणि खाली उतरलो होतो. तसं न करता वर गेल्यानंतर खाली जायचं या बाजूला व नंतर खाली उतरायचं आहे. रस्ता व्यवस्थित आहे, त्यामुळे जर आपण या बाजूने रफल जाण्याला आणि लेण्याला तर वर गेल्यानंतर कुठेही न उतरता पूर्व बाजूला जायचं थोडंसं व तिथून पुढं व्यवस्थित असा मार्ग आहे. 15 ते 20 मिनटात लेण्यापर्यंत पोहोचून जातो आपण. 1:30 वाजता ट्रेक चालू केला होता. आता वाजले आहेत 3:30. 2 तासामध्ये आपण पायथ्याला पोचून गेलो. त्या ठिकाणी जो कट्टा आहे तिथं आपण हे असा या डोंगर भागातून आपण आता खाली उतरलो आहे. शेवटी आपण पोचलो व आता या पाण्यामध्ये हातपाय धुवून तोंड मस्तपैकी आपण पाणी पिणार व परतीचा प्रवास चालू करणार. पूर्ण आपण लेणं पाहून खाली पोचून गेलो. हे पाहू शकते. आता आम्ही आपल्या गाडीपाशी 2 मिनिटात पोचून जाऊ. आपण आपल्या गाडीपाशी पोचून गेलो. वाव, सुंदर अप्रतिम ट्रेक. मजा आली.
नक्की करा ट्रेक हा.